सातपूर त्र्यंबकेश्वर रस्त्यावर एका चारचाकी वाहन तसेच रिक्षामध्ये भीषण अपघात झालाय. मात्र या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी मात्र टळली आहे. दुपारी 1 वाजेच्या दरम्यान ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते. त्र्यंबकेश्वर रोडवरून भरधाव वेगात जाणाऱ्या चारचाकी आणि रिक्षात हा अपघात झालाय. या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सातपूर ITI सिग्नल ते पपया नर्सरी सिग्नल येथे अनेक वेळा अपघात होऊन नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय. नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाला स्पीड ब्रेकर तसेच सिग्नलची मागणी केलेली असतानाही या ठिकाणी आत्तापर्यंत कुठल्याही सिग्नल किंवा स्पीड ब्रेकरची पूर्तता न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. सातपूर त्र्यंबकेश्वर रोडवरील ITI सिग्नल ते पपया नर्सरीपर्यंत स्पीड ब्रेकर तसेच सिग्नल न लावल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते RK संस्थापक अध्यक्ष रवी काळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन मोहिते यांनी दिलाय. तसेच होणाऱ्या परिणामाला मनपा प्रशासन जबाबदार राहील अशीही माहिती देण्यात आली. प्रशासन आता अजून किती नागरिकांचा जीव घेणार किंवा सिग्नल व स्पीड ब्रेकर बसवणार याबाबतही नागरिकांनी आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. या अपघाताचा तपास सातपूर पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.